येडशीच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाची तातडीची बैठक. तेरणा योजनेतून पाणीपुरवठ्याचा मार्ग कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश. दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी. प्रतिनिधी सुभान शेख. येडशी गावाच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. गावातील तीव्र पाणीटंचाई आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येडशी गावातील पाणीप्रश्न गंभीर बनल्याने ग्रामस्थांच्या वतीने 7 मे रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. गावातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात पुढील प्रशासकीय हालचाली सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. याशिवाय येडशीच्या पाणीप्रश्नाला राज्यस्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आमदार कैलासदादा पाटील यांनी विधानमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करावा, अशी विनंती आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून घेऊन गावाच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी व मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना माजी उपसरपंच तथा आंदोलनकर्ते गजानन नलावडे यांनी सांगितले की प्रशासनाने दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल. गावातील नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास आता असह्य झाला असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली. या महत्त्वपूर्ण बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, सरपंच सोनिया पवार, माजी उपसरपंच गजानन नलावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पवार, शिवसेना विभाग प्रमुख अशोकराव देशमुख, गणेश पवार यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. येडशीच्या पाणीप्रश्नावर झालेल्या या बैठकीमुळे ग्रामस्थांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने दिलेल्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. गावाच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी सुभान शेख. या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून 2 दिवसांत तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे तसेच कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात ग्रामपंचायत, आंदोलनकर्ते आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही कामांमध्ये अपेक्षित गती दिसून आली नाही. प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबामुळे आंदोलनकर्ते गजानन नलावडे यांनी पुन्हा स्मरणपत्र देत पुढील आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर 24 जून 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी येडशी गावाला तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध पर्यायांचा आढावा घेतला. त्यामध्ये तेरणा पाणीपुरवठा योजनेतून गावाला लवकरात लवकर पाणीपुरवठा करता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. तेरणा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रलंबित वीजबिलाची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. तसेच लातूर रोडवरील पाईपलाईनचे काढण्यात आलेले पाईप तातडीने पुन्हा टाकण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्यात आले. ही कामे लवकर पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनाने संबंधित यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. गावातील जलसाठा व्यवस्थेची तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायतीला टाक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी भरून संपूर्ण पाईपलाईनची चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे पाणीपुरवठा सुरू करताना उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींचा आधीच शोध घेऊन त्यावर उपाययोजना करता येणार आहेत. बैठकीत तेलंगणा पाईपलाईनच्या दुरुस्तीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. याबाबत चर्चा करताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून आवश्यक खर्च करता येऊ शकतो, अशी माहिती दिली. त्यामुळे दुरुस्तीची कामे निधीअभावी रखडण्याची शक्यता कमी झाली असून ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येडशी गावाला तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तेलंगणा आणि तेरणा या दोन्ही योजनांचा समन्वय साधून कार्यवाही करण्याचा पर्यायही बैठकीत मांडण्यात आला. तसेच वीजबिलाची रक्कमही वित्त आयोगाच्या निधीतून भरता येऊ शकते, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने पाणीपुरवठा योजनेसमोरील काही महत्त्वाचे अडथळे दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दीर्घकालीन उपाययोजनांबाबत चर्चा करताना चोराखळी पाणीपुरवठा योजनेचा विषयही बैठकीत पुढे आला. या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यास भविष्यात तेरणा योजनेवरील अवलंबित्व कमी करून चोराखळी योजनेद्वारे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावता येऊ शकतो, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले. दरम्यान
चोराखळी पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आमदार कैलासदादा पाटील आणि गजानन नलावडे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन येडशी गावाच्या पाणी प्रश्नाची सविस्तर माहिती दिली.